त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिट्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची नाही, असा कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहीत आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर नाही, त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे कमिटी आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिट्या आहेत महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं. ही पद्धतच आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे महायुती जिंकेल. काल उद्धव ठाकरे आले होते, यानंतर तुम्ही देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहिला. योजनेचा प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये आहे. मुस्लिम महिलांची पसंती ही शिवसेना पुण्याला आहे. त्याच अनुषंगाने मुस्लिम मतदारसंघाच्या जास्त जागा त्या तुमच्या शिवसेनेला मिळतील असं जागा त्या शिवसेनेला देण्याचा जो नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही. परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. पागळीचा जो निर्णय घेतलाय त्याने कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागला हा निर्णय असं म्हणा. जिवारी लागण्याचं कारण नाही, म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती, त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडी धारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे आणि म्हणून पागडी मुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. पागडी मुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडजीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या त्याच्याबद्दलची टीका केली. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत, हे समजून आधी घेतलं पाहिजे. आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार. मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000-14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार, आता मुंबईकरांचे जे
गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झालेली आहे. बाईकाल एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही चिंता असा एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा. नाही आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा शून्य आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतोय. मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प, आणि जे विरोधक आज बोलतायत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होतील. मुंबई ठाण्यामध्ये महापौर कुणाचा लक्ष असेल? देत नाही. सर, मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचा असेल. महायुती जोरदारपणे जिंकेल. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी, आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती, यामुळेच महायुतीची स्टाईल